दिलीपजी, खूप चांगला प्रश्न तुम्ही केलात. मला तुमच्या निमित्ताने सर्व वसईतल्या जनतेला आणि जे पश्चिम पट्ट्यांमध्ये किंवा जे ग्रामपंचायतींमधनं जी घरं आता महानगरपालिकेत समावेश झालेली आहेत, त्या सगळ्या लोकांसाठी मला त्यांच्या वतीने मी एक प्रश्न विचारते, की महानगरपालिका आली 15 वर्ष होती. महापौर एकाच सत्तेचा होते. नगरसेवक मेजॉरिटी म्हणजे 5-6 नगरसेवक आमच्या महायुतीचे असतील. बाकी मेजॉरिटी हे एकाच पक्षाचे नगरसेवक होते. ह्यांनी का नाही या घरांना अधिकृतचा दर्जा दिला? का त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार ठेवली? महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. महानगरपालिकेकडे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. महानगरपालिकेकडे DDTP आहे. ह्यांच्या आशीर्वादाने तिथे एकच उपसंचालक 15 वर्ष एकच उपसंचालक एकाच पदावरती होता. आज ते ईडीमध्ये गेले असतील, त्यांच्यावर केसेस झाले असतील. मग का नाही त्यांनी तुम्ही इतर तुमच्या सगळे सीसी, ओसी घेण्यामध्ये फुटामागे पैसे घेत होतात. पण ज्या घरांना अधिकृतचा दर्जा तुम्ही द्यायला पाहिजे, जी वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्याची 100-100 वर्ष जुनी घरं आहेत, त्यांना तुम्ही अधिकृतचा दर्जा दिला नाही. त्यांच्या डोक्यावर तुम्ही टांगती तलवार दिली. त्यामुळे आता लोकांनी डोळे उघडणं गरजेचं आहे. हे काम पहिलं प्राधान्य महानगरपालिकेचं होतं. परंतु आता मी स्वतः सीएम सरांची मीटिंग घेऊन माझं पत्रही त्यांना दिलेलं आहे, की अशा घरांना अधिकृत दर्जा देण्यासाठी त्यांच्यावरती जी शास्ती लावलेली अनेक प्रश्न आहेत त्या बाबतीत. काही घरांवरती शास्ती लावलेली आहे, काही घरांची आधीची घरपट्टीच आता कंटिन्यू केलेली आहे. काही घरांना जुनी घरं झाल्यामुळे ती पाडून नवीन घरं बांधण्याची परमिशन मिळत नाहीये महानगरपालिकेच्या नॉर्म्समुळे. तर असे ह्या घरांसंदर्भातले जे प्रश्न आहेत त्यासाठी मी मुख्यमंत्री सरांना एक विनंती केली, की तुम्ही एक अभ्यास गट नेमा, एक कमिटी नेमा, जो ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करेल आणि प्रत्येक प्रश्न कसा सुटू शकेल, सुटण्याचं त्याचं कन्क्लुजन काय असलं पाहिजे, ते घर अधिकृत झालं पाहिजे. त्या घराला परवानगी नवीन बांधण्याची मिळाली पाहिजे. मग ती कशी मिळेल, ह्यासाठी अभ्यास गट नेमून एक धोरण तयार करा आणि ते धोरण मला असं वाटतं ह्या पुढच्या 7-8 महिन्यांमध्ये तयार होईल आणि आपल्या सगळ्यांना, कारण की मी सुद्धा वसई गावातली आहे मुलगी. माझे सुद्धा अनेक नातेवाईक म्हणा किंवा माझी मित्रमंडळी म्हणा आणि आता मी तर आमदार असल्यामुळे सगळी लोकच माझी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या घराचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण हे पहिलं कर्तव्य